आहे जी आज भारतीय संघाचं कौतुक करणारे कौतुक सोहळ्यासाठी बस सज्ज झालेली आहे। चॅम्पियन 2024 ही बस आहे, खास गुजरातहून ही बस आली आहे। आपण बघू शकता, मी कॅमेरामॅन सुशांतला विचार करतो, पूर्णपणे जो इतिहास घडला होता, जो त्याची पूर्णपणे आपल्या खेळाडूंचा असू दे, मग रोहित असू दे, विराट असू दे, हार्दिक पांड्या असू दे, शतक केलं, शतक लागलं, ही बस पूर्णपणे सज्ज झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच वानखेडेच्या मरीन ड्राईव्ह पासून वानखेडेपर्यंत ही बस येणार आहे। एक त्याची एक थोडक्यात आता ह्या बसची थोडीशी चाचणी घेण्यात आली रस्त्यासाठी। ही बस जी बनून आलेली आहे ना, हीच ती ऐतिहासिक बस आहे जी आपल्या खेळाडूंनी इतिहास घडवलेला आहे। खरं तर ह्या बसमध्ये जेव्हा दिल्लीतून खेळाडू आपले येतील आणि ह्या दिल्लीतून खेळाडू आल्यानंतर जवळजवळ 3 तासाची ही महत्वाची परेड ह्याच मरीन ड्राईव्हवर होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्कीच संजय, ही संपूर्ण बस आपल्या प्रेक्षकांना कृपया तुम्ही दाखवा, ही बस कशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे आणि याच बस मधून आता विजयवीरांचा 2024 सोहळा किंवा त्यांची मिरवणूक निघणार आहे। आपण शेवटच्या काही संजय, ही बस आपल्या प्रेक्षकांना दाखवा। पुन्हा एकदा मी विनंती करतो की ही बस टीव्ही9च्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवाल। हीच ती बस आहे, हीच ती बस आहे ज्याच्यातून चॅम्पियनशिपचा प्रवास होणार आहे। आपण बघू शकता पूर्णपणे अशी बस सजलेली आहे। मी सुशांतला विनंती करतो, बसच्या दुसऱ्या बाजूला आपण येऊया। ह्या बसमध्ये खेळाडू पूर्णपणे ओपन बस आहे आणि हाच तो विजेता संघ आहे भारताचा। त्यामध्ये आज ह्या बसमध्ये खेळाडू ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आपली खास टीव्ही9 साठी। आपण बघू शकता ही बस आता वानखेडेवरून वानखेडेवरून पुढे झालेली आहे आणि हीच ती बस आहे जी खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि तिची चाचणी घेण्यात आलेली आहे। कारण की ह्याच वानखेडेच्या मैदानावर नरिमन पॉईंट पासून तर वानखेडेवर ह्या बसचा जल्लोष जोश आपल्याला सगळ्या मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे। नक्कीच संजय, तर हीच ती बस आहे ज्या बसमधून विश्वविजेत्यांची मिरवणूक निघणार आहे। या बसची चाचणी देखील आता घेण्यात आलेली आहे। मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही भव्य मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक विशेष सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे आणि या सोहळ्यामध्येच हा विश्वचषक बीसीसीआयकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर त्याचा संपूर्ण संघ आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होईल आणि मुंबईमध्ये याच ओपन बसमधून त्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे।